पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे जबरी चोरी करताना गावठी कट्ट्यातून वृद्धावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पकडण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्यानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी अंमलदार यांचे पथक नेमून फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले। पथक अहमदनगर शहरात व परिसरात फरार पाहिजे आरोपींची माहिती घेताना 27 जुलै रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी मिलिंद भोसले व त्याची बायको दाखल घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी नगर सोलापूर रोडने अहमदनगरच्या दिशेने येत आहे। खात्रीशीर माहिती मिळताच दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले। पथकाने ताबडतोब नगर सोलापूर रोडवरील चांदणी चौक येथे जाऊन वेशांतर करून सापळा लावून थांबले असताना बातमीतील वर्णनाप्रमाणे एक संशयित इसम व महिला हातात पिशवी घेऊन येताना दिसले। पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले। पुणे जिल्ह्यामध्ये आलेगाव पागा या गावामध्ये जांभळकर वस्ती येथे दिनांक 25/7/2023 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास 3 मोटरसायकलवरती 3 इसमांनी येऊन घरफोडी केलेली होती व ते घरफोडी करून जात असताना त्यांना प्रभाकर गुलाब जांभळकर वय 60 वर्ष यांनी त्यांना विरोध केला असता त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यातून त्यांच्यावर गोळी झाडून त्यांना गंभीर जखमी केलेले होते। त्याप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 397, 454, 380 या कलमांमुळे गुन्हा दाखल झालेला होता। गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात पण या आरोपींचा शोध घेण्याकरता आमच्याशी समन्वय साधलेला होता। त्याप्रमाणे आपल्या स्थानिक गुन्हे शाखेचे PSI गोरे, कोतकर, हेड कॉन्स्टेबल चव्हाण, भाऊसाहेब काळे आणि इतर टीम हे आरोपींचा शोध घेत होती। वर्णनाप्रमाणे शोध घेतला असता अशी माहिती आज प्राप्त झालेली होती की आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील मिलिंद किशोर भोसले व त्याची पत्नी कोमल मिलिंद भोसले हे अहमदनगर शहरामध्ये सोने विक्रीसाठी येणार आहेत। त्याप्रमाणे पथकाने सापळा लावला होता आणि पथकाने त्यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतलेला आहे। त्यांना विचारपूस केली असता त्यांनी शिरूर येथे घडलेल्या घटनेबाबत कबुली दिलेली आहे। मिलिंद उर्फ मिलन्या भोसले राहणार बेलगाव, कोमल मिलिंद भोसले राहणार बेलगाव आणि आटल्या भोसले राहणार बेलगाव यांनी मिळून सदरच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असून सदर आरोपींना गुन्ह्याचे तपास कामे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय गवाणेश, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, अमल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाट, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, भरत बुधवंत यांनी केली आहे। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।